आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली जोल्ले ग्रुपकडून एकसंबा बेरदेव यात्रेनिमित्त मलिकवाड माळावर आयोजित बैलगाडी शर्यत मैदान दानोळीच्या बंडा खिलारे यांच्या काळं आणि वशा या बैलजोडीनं अवघ्या 17 मिनिटे 3 सेकंद मध्ये 8 किलोमीटरचं अंतर पार करत 11 लाख रुपये यांच्या बक्षिसावर आपलं नाव कोरले. लाखो शर्यत शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या अटीतटीच्या शर्यती अनुभवाला मिळाल्या. गेल्या महिनाभरापासून लाखो शर्यत शौकीनांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण केलेल्या जोल्ले ग्रुपच्या शर्यती आज लाखोंच्या उपस्थितीत पार पडल्या. विना लाठीकाठी जनरल बैलगाडी शर्यत स्पर्धेत अवघ्या 17 मिनिटे 3 सेकंदामध्ये दानोळीच्या बंडा खिलारे यांनी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. बाळू हजारे शिरूर यांच्या बैलजोडीनं 17 मिनिटे 10 सेकंदात द्वितीय क्रमांक पटकावत 5 लाख, सचिन पाटील परिते तृतीय क्रमांक 3 लाख, तर उमेश जाधव पळशी यांच्या बैलजोडीनं चतुर्थ क्रमांक पटकावत 2 लाखाचं बक्षीस पटकावलं. कर्नाटक मर्यादित बैलगाडी शर्यतीत अजित देसाई यरगट्टी यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक, दर्याप्पा संगाप्पा पुंडीवेस मजलट्टी द्वितीय, महादेव गजबर मलिकवाड तृतीय, तर हुवन्ना माने अभियाळ तालुका अथणी यांनी क्रमांक पटकावत अनुक्रमे 5 लाख, 3 लाख, 2 लाख आणि 1 लाख रुपयांचं बक्षिसाचे मानकरी ठरले. घोडागाडी जनरल शर्यतीमध्ये सांगलवाडी मंगल घोडागाडीनं प्रथम, मेजर रुस्तम येड्डूरवाडी द्वितीय, लग्मन्ना तृतीय, तर रमेश पाटील कारंदवाडी तालुका वाळवा चतुर्थ क्रमांक पटकावला. या विजेत्यांना अनुक्रमे 1,75,000, 50,000 आणि 25,000चं बक्षीस पटकावलं. कर्नाटक मर्यादित घोडागाडी शर्यतीमध्ये शिवाजी अप्पासाहेब सडके सौंदत्ती, मारुती घस्ते संकेश्वर, दत्तू भीमा पाटील कुन्नूर आणि बाबासाहेब पाटील नांगणूर यांच्या घोडागाडी प्रथम ते चतुर्थ क्रमांक पटकावला. या विजेत्यांना अनुक्रमे 1,75,000, 50,000 आणि 25,000 रुपयांचं बक्षीस वितरित करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, परमपूज्य अभिनय महास्वामी, आमदार शशिकला जोल्ले, हायशुगर व्हाईस चेअरमन पवन पाटील यांनी मनोगत व्यक्त करत अण्णासाहेब जोल्ले, जोल्ले ग्रुप यांच्या कार्याचा आढावा घेत शर्यत शौकीनांसाठी भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील बैलगाडी शर्यत क्रीडा प्रकारात पर्वणी ठरली. खासदार अण्णासाहेब जोल्ले, निपाणीचे आमदार शशिकला जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, माजी आमदार सुरेश हाळवणकर, रवी हांजी, हरशुगरचे चेअरमन MP पाटील, इचलकरंजीचे हिंदूराव शेळके, जयानंद जाधव, आप्पासाहेब जोल्ले, एकसंबा शर्यत कमिटीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध भागातून एकसंबा शर्यत मैदान पाहण्यास लाखोच्या संख्येनं शर्यत शौकीन मलिकवाड माळावर उपस्थिती लावली होती. त्यामुळे एकसंबा, सदलगा, मलिकवाड, नणदी, नेज, नागराळ इत्यादी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. SB न्यूजसाठी एकसंबाहून मुख्य संपादक शिवाजी भोरेसह राजू केरुरे. ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯವ್ಯಾಪ್ತಿ ಹೊಂದ ನಂತರ ಎಲ್ಲ ಮತಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೂ ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ಏನು ಎಕ್ಸಂಬಾದಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಮಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆವು. ಬಹುತೇಕ ಈ ವರ್ಷ ತಡವಾಗಿರ್ಬೋದು, ಯಾಕಂದ್ರೆ ಕೋವಿಡ್ ಇರೋದ್ರಿಂದ 2 ವರ್ಷ ಫ್ಲಡ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗದೆ ಕೊನೆ ಅವಕಾಶದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕೂಡ ಪ್ರತಿ ಒಂದು ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹೆಮ್ಮಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿದೆ. ಇದೇ ಪ್ರಕಾರ ತಾವು ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಶರತ್ ಮುಗಿಯುವವರೆಗೆ ಯಾರೂ ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ನ ಭಾಳಷ್ಟು ನುಕ್ಸಾಸ್ ಮಾಡಿ ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಒಳಗೆ ಬರುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಬ್ಬರಿಬ್ಬರು ಬರೋದ್ರಿಂದ ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಕೂಡ ನೋಡುವ ಅವಕಾಶವನ್ನು ತಪ್ಪಿಕೊಳ್ತಿರ್ತಾರೋ ಮತ್ತು ರಸ್ತೆ ಉದ್ದಕ್ಕೂ ಜನ ಏನು ನಿಂತಿದ್ದಾರೋ ಗಾಡಿ ಅಥವಾ ಷರತ್ತು ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದ ನಂತರ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೊನೆಯ ಕಡೆಗಾಗಿ ತಾವು ಗಾಡಿಗೆ ಜಾಗ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕಂತ ನಾನು ಮತ್ತೊಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಷರತ್ತು ನಾನು ನಿನ್ನೆ ಲೋಕಸಭೆ ಮುಗಿಸಿ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಬರೋದು ಯಾಕಂದ್ರೆ ತಯಾರಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಎಕ್ಸಂಬಾ ಷರತ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ದವ್ರು ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೆನಾಡಿ ಷರತ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಥಣಿ ಇರ್ಬೋದು, ಹುಕ್ಕೇರಿ ಇರ್ಬೋದು, ಕುಡ್ಚಿ, ರಾಯಬಾಗ್ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಷರತ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ದವರು ನಾನು ವಂದನೆಗಳನ್ನ ಅಭಿನಯಿಸ್ತೇನೆ, ವಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಾದರೂ ಕೂಡ ಇಷ್ಟೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜನರು ಏನಪ್ಪ ಇದು ಜೊಲ್ಲೆಯವರೆಲ್ಲ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಬೋದು, ಆದರೆ ನಾವು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಾತ್ರ ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ ನಾವು ಕೂಡ ನಿಮ್ಮಂತೆ ಇವತ್ತೇ ಇಲ್ಲಿ ಗ್ರೌಂಡ್ನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ದವ್ರು ಇಷ್ಟೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಷರತ್ತನ್ನು ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ 4 ಷರತ್ತುಗಳಾಗ್ತಾವೆ. ಒಂದು ಕುದುರೆ ಗಾಡಿ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಜನರಲ್, ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಬೈಲ್ಗಾಡಿ ಜನರಲ್ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ, ಈ ಪ್ರಕಾರ 4 ಷರತ್ತುಗಳು ಮುಗಿಯುವ ಪರ್ಯಂತ ತಾವೆಲ್ಲರೂ ಶಾಂತತೆಯಿಂದ ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ವಿಷಯಗಳನ್ನು ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.